पथरी सरकार 1942 क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाच्या ट्रेझरचे अनावरण नाना पाटील यांचे नातू भाई सुभाष भगवानराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। क्रांतीची गाथा सांगणाऱ्या पथरी सरकार 1942 स्वातंत्र्य लढ्याची धग लवकरच रुपेरी पडद्यावर या चित्रपटाचा पहिला ट्रेझर प्रदर्शित। इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी पथरी सरकार 1942 च्या पहिल्या ट्रेझरने वाढवली उत्सुकता। क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर येणार। यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष अंसुरकर म्हणाले, ब्रिटिशांच्या विरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न पथरी सरकार 1942 या चित्रपटातून केला आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालं आहे। जे काही त्याग केलेला आहे त्याचं आपण माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि हे फक्त चित्रपटातून माध्यमातून जाऊ शकतं। त्याप्रमाणे सुरुवात आम्ही बापूंना भेटलो। बापूने अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं आम्हाला आणि पूर्ण परवानगी मिळाल्यावर आम्ही काम चालू केलं। हा चित्रपट बिग बजेट असतो, म्हणजे ऐतिहासिक करताना आपल्याला फायनान्स लागतो। मग ते फायनान्सची तडजोड कशी केली किंवा त्यासाठी काही प्रशासनानं मदत केली किंवा काही असं? प्रशासनाची मदत कसं रिलीजच्या नंतरची प्रोसेस असते, तोपर्यंत आता आम्ही जवळजवळ 2-2.5 वर्षामध्ये कालावधी गेला। जसं आपल्याला जमल तसं टप्प्याटप्प्यानं आपण करत आलो आणि त्यासाठी जे जे उपलब्ध होईल त्या साधनातून आपण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। कारण की ऐतिहासिक करताना आपल्याला त्याचं कॉस्टिंग भरपूर येतं। आपण याच्यापूर्वी पण बघितले वेगवेगळे विषय। बरोबर, ते आर्ट त्या तो काळोबा करायचा खर्चिक बाब असते ते आम्ही त्यासाठी टप्प्याटप्प्याने केलं। एकदम न करता जसं जमेल तसं त्या पद्धतीने केलं। हो, सरांची संकल्पना ती पण होती की आपण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा प्रदर्शित करू आता पॅन इंडियामध्ये। तर आपला प्रतिसाद लोकांचा काय लेवलपर्यंत जातो किंवा लोकांचं प्रेम तर आहेच आणि ते आता सोशल मीडियातून आपल्याला दिसतंय, पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून काही जे करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बापूंना प्रश्न काय सांगाल तुम्ही? गोष्ट म्हणजे कसं बापूंच्या परवानगीपासूनच आपण चालू केलेलं आहे आणि एक आम्ही चित्रपट बनवला आहे तो पहिल्यांदा यांच्या वारसांना कुटुंबांना दाखवण्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोत। कारण अगोदर यांना दाखवण्यात येणार आहे की इतिहास काय आहे, की कलाकाराने काय काय काम केले, कसं कुठले प्रसंग आहेत हे यांना दाखवून आणि यांच्या मर्जीतून अजून पुढची वाटचाल होईल। आजचा टीझर बघितल्यानंतर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? यांच्या कष्टाबद्दल काय सांगा? प्रयत्न स्तुत्य आहे। त्या प्रयत्नाचं मी स्वागत करतो। टीझरमध्ये सगळा पिक्चर लागतो। टीझर ठीक आहे, येतो आहे, तर म्हणणं आहे की ऐतिहासिक पिक्चर चित्रपट आहे आणि हा इतिहास काय लांबचा नाही आणि त्या इतिहासामध्ये त्याच्या विचाराच्या विरुद्ध असं काही घटना येऊ नये याचा फक्त एवढी एकच काळजी त्याने घ्या। बाकी सिनेमा म्हटल्यानंतर तर नुसतं नाना पाटील 3 तास भाषण करत आहेत हे दाखवणं म्हणजे काही सिनेमा होत नाही। त्यांना सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायला पूर्ण स्वातंत्र्य आहे, फक्त त्याच्या विचारांना छेद बसेल असं त्यामध्ये काही येऊ नये एवढी माफक अपेक्षा आमची सिनेमाच्या बाबतीत आहे। तर दुसरी गोष्ट, हा सिनेमा असा निघावा अशी आमच्या कुटुंबाची खूप इच्छा होती। खरं तर अनेक व्यक्तीच्या वर इथं सिनेमा निघाले,
बापूजरूच्यावर निघालं, विष्णुबाणाच्यावर निघाले, आणखी निघाले, बाळूबाबांच्यावर निघाले, असे इतके हे सिनेमा निघत असताना त्याच्याहीपेक्षा कर्तृत्वाला असणारी व्यक्ती माझ्या घरात असताना तिथं निघत नाही त्याचे एक शैल्य मनामध्ये होते. अनेकांनी आमच्याशी तो संपर्क साधलेला होता. त्या संपर्काच्या बाबतीत आम्ही त्याला स्पष्टपणे आमच्या काही कल्पना आहेत त्या आम्ही त्याला देत होतो. त्याच्या अगोदर आम्ही तेजपाल वाघाला लेखी संमती आईच्या सहीन दिलेली होती आणि त्याला 5 वर्षाची मुदती दिलेली होती. पण 5 वर्षाच्या मुदतीमध्ये तेजपाल वाघाने काही केलं नाही. त्याच्या अगोदर हे मला भेटले होते, पण मी त्याला स्पष्ट सांगितलं तेजपाल वाघाला आम्ही लेखी संमती करार करून संमती दिलेली आहे, पण माझ्या आईनं स्वतः त्यावर सही केलेली आहे. त्यामुळे त्यांची मुदत संपेपर्यंत आम्ही तुम्हाला काही म्हणजे होकार देऊ शकत नाही. तुम्ही प्रयत्न करायचा आमचा नकार नाही, पण जोपर्यंत आम्ही संमती दिलेली आहे 5 वर्षाची मुदत घालून तोपर्यंत आम्ही तुम्हाला लेखी संमती देणार नाही, देऊ शकत नाही. त्यांची मुदत गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी संपली. 1 वर्षापूर्वी मुदत संपल्यानंतर एक 4-5 महिन्यांनी माझ्याकडे अभिमन्यू आणि जाधव दोघे आल्यानंतर ठीक आहे म्हणतो, पण तुम्ही सिनेमा करण्याच्या बरोबर आमच्या ह्या अटी आहेत की त्यामध्ये अनैतिहासिक काही येऊ नये, विचाराच्या विरोधातलं काही येऊ नये. तुम्ही सिनेमा केल्यानंतर तो करायच्यावरून आम्हाला तो दाखवा. याप्रमाणे ते हा टीजर दाखवला. त्याच्या अगोदर त्यांनी जे काही चित्रित केलं होतं तेही थोडं दाखवलं होतं. तो पूर्ण नव्हतं तसं, पण त्यांनी थोडंसं दाखवलं होतं. त्यामध्ये आक्षेपाने मला काही वाटलं नव्हतं, पण अजून मला ते सगळं आम्हाला बघावं लागेल. त्यानंतर सांगू. आता हा सिनेमाचा प्रवास सुरू झाला आहे, तर तुम्ही काय अपेक्षा ठेवाल किंवा काय तुम्ही त्यांना एक वरिष्ठ म्हणून काय मदत कराल किंवा कसं तुम्ही यापुढे पाहाल या पूर्ण कास्टिंगला किंवा टीमला? नाही, त्यांना व्यक्तिरेखा उभा करण्यामध्ये जे जे लागेल किंवा ऐतिहासिक स्थळाच्या बाबतीत जे मार्गदर्शन लागेल किंवा त्याचा इतिहास काय आहे तो मार्गदर्शन लागेल, त्या सगळ्या घटना क्रमवारीनं सांगायचा तर त्या ठिकाणी करायचा आमचा प्रश्न नाही. ते सहकार्य काय बापू, नानांच्या मूळ गावी काही चित्रीकरण होणार ते आम्ही ठरवायचं होईल काय हो ना. आता नवीन बांधकाम आता खूप झालेली आहे, त्यामुळे ते एक बंधन आपल्याला असतं. आपली खूप इच्छा होती सुरुवातीतून करावी. नवीन बांधकाम एक म्हणजे आता काळ दिसणार नाही. परंतु त्यांच्या वाड्याचं सुद्धा पहिले ते होते स्कूलबाहेर राहिले ते त्या परिसरातलं जे काही लुक आहे ते आहे तसंच आहे, काही चेंजिंग झालेलं आहे. म्हणजे समजा ते ट्रेन वगैरे आपण ऐकलेली आहे, इथं ट्रेन घेतली, इथे हा जो लुक आहे तो आहे तसाच आहे. डोंगर दऱ्या तशाच आहे. तिथलं काही चित्रीकरण आपण करणार आहोत. कारण काय जिथनं क्रांती सुरू झाली तेही कमीत कमी पडद्यावर दिसावं अशी काही या त्या भागातल्या चित्रीकरण म्हणजे प्रॉपर त्या गावात केलेलं नाही, तो करण्याचा प्रयत्न राहील आपला.